चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. सामाजिक शास्त्र हे टी पेपर क्रमांक 2 यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. 60 प्रश्न विचारले जातात, तर त्याचा एकंदरीत आपण सराव व्हावा या उद्देशानं आपण ही प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण किंवा सराव करणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता आपल्या सरावाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, मोहजोदडो हे स्थळ खालीलपैकी कोठे आहे? भारतातील गुजरात राज्यात, पाकिस्तानातील सिंध प्रांतात, भारतातील पंजाब प्रांतात, अफगाणिस्तानात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाकिस्तानातील सिंध प्रांतात आहे. हे ऐतिहासिक स्थळ आहे. दुसरा प्रश्न आहे, उपनिषदातील तत्वज्ञानाचा मुख्य विषय टिंबटिंब आहे. काय विषय आहे तत्वज्ञानाचा? उपनिषदातील तत्वज्ञानाचा भक्ती, ज्ञान, कर्म, तप. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्ञान. ज्ञान हा उपनिषदातील तत्वज्ञानाचा मुख्य विषय आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. चातुर्यवर्ण पद्धतीचा पहिला उल्लेख टिंबटिंबमध्ये सापडतो. ब्राह्मण ग्रंथ, यजुर्वेद, पुराणे, ऋग्वेद. योग्य पर्याय काय आहे? 93चं योग्य पर्याय आहे ब्राह्मण्य ग्रंथ. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर ठरतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महावीरांचा मृत्यू कोठे झाला? पर्याय क्रमांक कुशीनगर, राजगृह, वैशाली, पावपुरी. योग्य उत्तर आहे 94व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पावपुरी. महावीरांचा मृत्यू तिथं झाला आहे, पावपुरी येथे. पुढचा प्रश्न आहे, गांधार कलाशैली टिंबटिंब कलाशैलीने प्रभावित झालेली आहे. ग्रीक शैली, रोमन, पार्शियन, चीनी. 95चं योग्य उत्तर आहे ग्रीक. आपल्याला माहिती आहे ग्रीक शैली खूप सुंदर आहे, त्यावर हा प्रश्न आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोण मौर्य साम्राज्य आपल्या वृद्धावस्थेत सिंहासनाचा त्याग करून जैन संत भद्रबाहूबरोबर दक्षिणेत गेला? चंद्रगुप्त मौर्य, दशरथ, बिंदुसार, संप्रती. योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. खूप गाजलेला सम्राट होता, त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, गुप्त काळातील सर्वात प्रसिद्ध शासनकर्ती श्री कोण? कुबेरनामा, प्रभावतीगुप्त, राजश्री अत्यंत. योग्य उत्तर आहे 97चं पर्याय क्रमांक 2, प्रभावतीगुप्त. पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सर्वात प्राचीन लिपी कोणती? खरोष्टी, ब्राह्मी, ग्रंथी, गंधर्वी. कोणती लिपी सर्वात प्राचीन आहे? तर खरोष्टी. लिखण्याची शैली लिपी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कनिष्काने बौद्ध धर्माचा कोणत्या शाखेला आश्रय दिला? बौद्ध धर्मातल्या ज्या 2 शाखा होत्या, त्यामधील कोणत्या शाखेला स्थान दिलेलं आहे कनिष्काने? 99चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महायान आणि हीनयान ह्या 2 शाखा होत्या. त्यातील महायान या शाखेला कनिष्काने बौद्ध धर्मातील शाखेला आश्रय दिला होता. 100वा प्रश्न, मौर्य काळातील प्रसिद्ध उद्योग कोणता होता? कोणता उद्योग होता? कापड, लोह, काष्ट, रेशमी. योग्य उत्तर काय आहे? 100व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कापड. पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पहिली बौद्ध धर्म परिषद कोठे भरली? राजगृह, वैशाली, पाटलीपुत्र, तक्षशिला. 101चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पहिली बौद्ध परिषद राजगृह येथे भरली होती. योग्य पर्याय आहे 1. पुढचा प्रश्न 102वा, नालंदा विश्वविद्यालयात खालीलपैकी कोणत्या विषयाचे अध्यापन केले जात नव्हते? आरोग्यविज्ञान, धातुविज्ञान, खगोलशास्त्र, जीवविज्ञान. 102चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जीवविज्ञान. आपण त्याला बायोलॉजी म्हणतो. पुढचा प्रश्न, चोल सम्राट राजेंद्र प्रथम याने
कोणती उपाधी धारण केली नव्हती? त्याग समुद्र, मुदिकोण, गंगकोट, पंडितकोट. योग्य उत्तर आहे 103चं पर्याय क्रमांक 3 गंगकोट. बाकीच्या सर्व उपाध्या त्यानं धारण केल्या होत्या. पुढचा प्रश्न 104वा. भक्ती चळवळीतील संत निंबार्क हे खालीलपैकी कोणत्या प्रदेशातील होते? महाराष्ट्र, तेलंगणा किंवा तेलुगू प्रदेश, काश्मीर, गुजरात. योग्य पर्याय काय आहे? 104चं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 तेलुगू किंवा आंध्र प्रदेश, तेलंगणा आताचं. पुढचा प्रश्न आहे मराठा मोगल संघर्ष कोणाच्या काळात झाला? अकबर, जहागीर, इराणी, तातार. योग्य पर्याय आहे 105चं पर्याय क्रमांक 4 तातार. पुढचा प्रश्न तंजावरचे मराठा राज्य स्थापन करण्यासाठी व्यंकोजी भोसले यांनी कोणत्या नायक राज्यकर्त्यास पराभूत केले होते? पहिला पर्याय आहे विजयराव नायक, कृष्णप्पा नायक, तिरुमल नायक, वीरप्पा नायक. 106चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिरुमल नायक यांना पराभूत केलं होतं. कुणी? व्यंकोजी भोसले यांनी. पुढचा प्रश्न 107वा. छत्रपती संभाजी राजाचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी, किल्ले रायगड, किल्ले पुरंदर यापैकी नाही. यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 किल्ले पुरंदर येथे संभाजी महाराजांचा जन्म झाला होता, सर्वांना माहीत आहे. पुढचा प्रश्न घेऊयात आपण 108वा. खालीलपैकी कोणता धर्म एक ईश्वरवादी नाही? जुडाइझम, ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध. 108चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जुडाइझम. हा एक ईश्वरवादी नाही, अनेक ईश्वरवादी आहे, जसं की हिंदू धर्म आहे त्या पद्धतीनं. पुढचा प्रश्न आहे 109वा. गोविंद बल्लाळ देवल याचे शारदा हे नाटक 1899 कोणत्या विषयावर आधारित होते? पहिला पर्याय केशवपन, जठर कुमारी विवाह, विधवा विवाह, सती. योग्य पर्याय आहे 109चं पर्याय क्रमांक 2 जठर कुमारी विवाह. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाचे वर्णन शिपायांची गर्दी असे कोणी केले? न. र. फाटक, R.C. मुजुमदार, उमाजी नाईक यापैकी नाही. योग्य उत्तर आहे 110चं पर्याय क्रमांक 1 न. र. फाटक यांनी केलं होतं. पुढचा प्रश्न संविधान सभेत खालीलपैकी कोण सदस्य नव्हतं? महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. योग्य पर्याय आहे 11चं 1 महात्मा गांधी त्यामध्ये सदस्य नव्हते, त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न प्रस्ताविका ही संविधानाचा अर्थ समजण्याची गुरुकिल्ली आहे, कारण तिच्यातून संविधानाचा अर्थ स्पष्ट होतो, शासनाची रचना विशद होते. तिसरा संविधानाची मूल्य व उद्दिष्टे स्पष्ट होतात. चौथा नागरिकांचे अधिकार विशद होतात. 112चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संविधानाचे मूल्य व संविधानाचे उद्दिष्ट यामध्ये स्पष्ट होते, त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्नाकडे वळूयात आपण. विरुद्धच्या हक्कानुसार संविधानाने ज्यावर बंदी घातली आहे त्यात समाविष्ट नसलेली बाब कोणती? माणसाची खरेदी विक्री, गुलामगिरी, मोलमजुरी, वेठबिगारी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मोलमजुरी. बाकीच्या सर्वांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते धोरण शासन संस्थेच्या धोरणाविषयीचा मार्गदर्शक तत्वात समाविष्ट नाही? कोणतं धोरण आहे? पहिला पर्याय आहे नागरिकांना सन्मानाने जगता येईल अशी परिस्थिती निर्माण करणे. दुसरं नागरिकांचे राहणीमान उंचावेल अशी धोरणे आखणे.
तिसरं, राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे. चौथं, सकस आहाराचा पुरवठा करणे. 114चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सकस आहाराचा पुरवठा करणे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. 115वा, भारतीय लोकशाहीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे. पर्याय क्रमांक 1, दरवर्षी होणाऱ्या निवडणुका. दुसरा पर्याय, लोकप्रतिनिधीवर शासनाचे नियंत्रण. तिसरा पर्याय, निष्पक्षपाती व मोकळ्या वातावरणातील निवडणुका. चौथा, प्रतिनिधीवर जाहीर टीका करण्याचा जनतेचा अधिकार. 115चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, निष्पक्षपातीपणे व मोकळ्या वातावरणातील निवडणुका. योग्य पर्याय 3 आहे. 116वा प्रश्न, देशाचा आर्थिक विकास होणे अतिशय आवश्यक असते कारण. त्यामुळे कोणतं कारण आहे? पर्याय बघा, त्यामुळे लोकांचे राहणीमान सुधारते. दुसरा पर्याय, त्यामुळे लोकांच्या समस्या दूर होतात. पर्याय तिसरा, त्यामुळे लोकशाही टिकून राहते. आणि पर्याय चौथा, त्यामुळे लोकांना विकासाची संधी मिळते. 16चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्यामुळे लोकशाही टिकून राहते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. 117वा प्रश्न, कला, विज्ञान इत्यादी क्षेत्रातील टिंबटिंब व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती राज्यसभेवर करतात. 2, 6, 10, 12. 117चं योग्य उत्तर आहे 12. बघा, राष्ट्रपतींना 12 राज्यसभेतील सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार असतो. 12 खासदारांना राज्यसभेवर घेण्याचा. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदाची नेमणूक राष्ट्रपती करीत नाहीत? राज्यपाल, मुख्यमंत्री, सरन्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त. योग्य पर्याय आहे 18चं पर्याय क्रमांक 2. मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतं? तर राज्यातील निर्वाचित सदस्य करत असतात. त्यानंतर 119वा प्रश्न, उपराष्ट्रपतीची निवड टिंबटिंब होते. राष्ट्रपतीकडून, पंतप्रधानाकडून, संसदेच्या दोन्ही सभागृहाकडून. चौथा पर्याय, सरन्यायाधीशाकडून. 119चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. संसदेच्या दोन्ही सभागृहात मतदान घेतलं जातं, त्याच्या थ्रू त्यांची निवड केली जाते. 120वा प्रश्न आहे, विधान परिषदेत खालीलपैकी कोणाचे प्रतिनिधी नसतात? स्थानिक स्वराज्य संस्थेचे, शिक्षकाचे, नागरिकांचे, पदवीधरांचे. 120चं योग्य उत्तर आहे नागरिकांचे प्रतिनिधी नसतात. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न घेऊयात. खालीलपैकी कोणते महामंडळ दुर्बल घटकांच्या विकासासाठी काम करत नाही? पहिला आहे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ. दुसरा आहे लोकशाही अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ. तिसरं महिला आर्थिक विकास महामंडळ. चौथं राज्य महिला आयोग. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. महिला आयोग हे फक्त महिलांच्याच समस्यासाठी काम करतं, त्यामुळे योग्य पर्याय आहे 4. पुढचा प्रश्न, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? 20%, 50%. वाटा मिळत नाही. वरील एकही पर्याय योग्य नाही. 122चं योग्य उत्तर आहे वरील पर्यायापैकी एकही पर्याय योग्य नाही. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 123वा, 74वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या हेतूने करण्यात आली आहे? जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे, ग्रामपंचायती स्थापन करणे, राज्य वित्त आयोगाची स्थापन करणे. फक्त 1 बरोबर, फक्त 1, 2 बरोबर, फक्त 1, 3 बरोबर आणि 1, 2, 3 ही बरोबर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त 1. जिल्हा नियोजन समिती स्थापन करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, केंद्र आणि घटक राज्यांच्या संबंधासंदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या टिंबटिंब भागामध्ये आहेत. 9व्या, 11व्या, 13व्या, 16व्या. योग्य पर्याय आहे 11व्या. पर्याय क्रमांक 2. बलवंतराय मेहता समितीने टिंबटिंब शिफारशी केली होती. लोकशाहीचे केंद्रीकरण,
लोकशाहीचे विकेंद्रीकरणाची, तिसरं अध्यक्षीय राज्यपद्धतीची, चौथं धर्मनिरपेक्ष राष्ट्राची. योग्य पर्याय आहे लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य ठरतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. स्थानिक 126वा प्रश्न. स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढवावा यासाठी टिंबटिंबची स्थापना केली जाते. स्थायी समिती, विषय समिती, प्रभाग समिती, शिक्षण समिती. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 प्रभाग समिती. त्या प्रभाग समितीमध्ये स्थानिकांना संधी दिली जाते. पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण? जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 मुख्य कार्यकारी अधिकारी हाच जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न. सरपंच किंवा उपसरपंच याची निवड झाल्यावर त्या दिवसापासून टिंबटिंब कालावधीपर्यंत त्याच्यावर कोणताही अविश्वास ठराव मांडता येत नाही. पर्याय क्रमांक 1 6 महिने, दुसरा पर्याय 12 महिने, तिसरा पर्याय 3 महिने, चौथा पर्याय 9 महिने. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12 महिने. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अनुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात? आयुक्त, उपायुक्त, जिल्हाधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी, उपजिल्हाधिकारी. 129चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य ठरतो. पुढचा प्रश्न आहे पंचायत एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल एरिया कायदा पेसा 1996च्या अंतर्गत ग्रामसभांना पुढील अधिकार मिळाले. लघु वन उत्पादनाची मालकी, ग्रामीण बाजाराची व्यवस्थापन, कनिष्ठ जातीवर वर्चस्व गाजवणे, सामाजिक वर्तन आणि प्रथांचे नियंत्रण. पहिल्या पर्यायामध्ये 1 2 3 बरोबर, दुसऱ्या पर्यायामध्ये 1 2 बरोबर, तिसऱ्यामध्ये 3 4 बरोबर, चौथ्यामध्ये वरील सर्व बरोबर. 130चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 आणि 2 बरोबर. म्हणजेच लघु व वन उत्पादनाची मालकी आणि ग्रामीण बाजाराचे व्यवस्थापन हे अधिकार मिळाले. पुढचा प्रश्न आहे विश्वाची निर्मिती कधी झाली असावी? 13 कोटी वर्षापूर्वी, 1300 कोटी वर्षापूर्वी, 3100 कोटी वर्षापूर्वी, 1000 कोटी वर्षापूर्वी. योग्य उत्तर आहे 131चं पर्याय क्रमांक 2 1300 कोटी वर्षापूर्वी. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 132वा प्रश्न आहे पृथ्वीला सर्वात जवळचा खगोल कोणता? आकाशगंगा, चंद्र, सूर्य, शुक्र. 132चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्र. त्यामुळेच आपल्याला तो लवकर जवळ दिसतो. पुढील आकृतीत कोणत्या ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल? बघा तिथं आकृतीमध्ये लिहिलेलं आहे प फ ब भ. योग्य पर्याय काय आहे 133चं पर्याय क्रमांक 1 प म्हणजे कुठं या ठिकाणी दिसेल. त्यामुळे योग्य पर्याय आहे 1. पुढचा प्रश्न आहे समुद्र कशाचा भाग असतो? खाडीचा, आखाताचा, उपसागराचा, महासागराचा. 134च्या योग्य उत्तर आहे महासागराचा. समुद्र एक भाग आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बेट म्हणजे काय? पर्याय क्रमांक आहे सागरी डोहांचे सर्वात खोल टोक, दुसरा भूखंडाची सागरातील सीमा, तिसरा पर्याय सागरी गर्तेचे सर्वात खोल टोक, चौथा जलमग्न सागरी पर्वताचा सागरपृष्ठावर आलेला भाग. 135चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यामुळे योग्य उत्तर 4 आहे. 136वा प्रश्न मृत समुद्राची सरासरी क्षमता किती असते? 220%, 41%, 332%, 155%. योग्य पर्याय आहे 36चं पर्याय क्रमांक 3 332%. मृत सागराची क्षारांची क्षमता.
पुढचा प्रश्न आहे, सागर जलाच्या तापमानात पुढीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक प्रभाव पडतो? समुद्र सपाटीपासूनची उंची, वारे, अक्षांश, पाण्याची घनता. 137व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अक्षांश याचा परिणाम होत असतो. पुढचा प्रश्न, लाटेची लांबी कशी मोजली जाते? किनाऱ्याच्या लांबीवरून, 2 शीर्ष दरम्यानच्या अंतरावरून, तिसरा पर्याय किनाऱ्याच्या रुंदीवरून, चौथा शीर्ष व द्रोणामधील अंतरावरून. तर 138व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2 शीर्ष दरम्यान अंतरावरून. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे 139वा, उष्ण सागरी प्रवाहाची सर्वसाधारण दिशा कशी असते? समुद्राकडून किनाऱ्याकडे, दुसरा पर्याय किनाऱ्याकडून समुद्राकडे, तिसरा ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे आणि चौथा पर्याय विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे. 139चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी तृतीय व्यवसाय कोणता? टोमॅटोची शेती, टोमॅटो बाजारात विकणे, टोमॅटोच्या बियाण्यावर संशोधन, टोमॅटोपासून सॉस बनवणे. 140व्या प्रश्नाचं हे उपयोजना प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. टोमॅटो बाजारात विकणे तृतीय व्यवसाय. पुढचा प्रश्न 141वा, नाईल नदीचे उगमस्थान कोणते? पहिला पर्याय किलोमांजरा शिखर, व्हिक्टोरिया सरोवर, तिसरं खचदरी, इथिओपियाचे पठार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्हिक्टोरिया सरोवर. सरोवर झालंय ते वर आहे सरोवर. पुढचा प्रश्न आहे 142वा, उत्तर अमेरिका खंडात पूर्व किनाऱ्याजवळ कोणता समुद्र प्रवाह वाहतो? गल्फ प्रवाह, क्युरोशिया प्रवाह, कॅलिफोर्निया प्रवाह, बॅग्वेला प्रवाह. 142चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गल्फ प्रवाह. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय 1. 143वा, सिल्वा म्हणजे काय? ॲमेझॉन नदीचे खोरे, ॲमेझॉन नदीचे उगमस्थान, ॲमेझॉन नदीचा प्रवाह, ॲमेझॉन नदी खोऱ्यातील सदाहरित वन. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित वने. पुढचा प्रश्न आहे 144वा, रॉकी पर्वत व ॲपेलेशियन पर्वतरांगादरम्यान कोणता प्रदेश आहे? कोलंबिया पठार, अलास्का पर्वतरांग, कोस्टरेज पर्वतरांग, विस्तीर्ण मध्यवर्ती मैदान. 144चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विस्तृत मध्यवर्ती मैदान. पुढचा प्रश्न 145वा, ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते? रिओ दी जानेरो, जिओ पिको दी नेबोना, साऊज लुईस. 145चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पिको दी नेब्लिना. पुढचा प्रश्न 146वा, इजिप्तच्या तांबडा समुद्र पर्वतरांगेत कोणती पर्वतशिखरे आहेत? कतारा, जवाल शेव, माउंट कॅटरीन, ग्रेट कारू. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, जवाल शेव. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 147वा प्रश्न, पुढीलपैकी कोणते सरोवर टांझानिया या देशातील नाही? व्हिक्टोरिया, टांगानिया, वाल, न्यासा. योग्य पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक 3, वाल. कृष्णमाईचा उत्सव टिंबटिंब येथे होतो. कराड, वाई, सांगली, नरसोबाची वाडी. 148चं योग्य उत्तर आहे वाई येथे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. कृष्णमाईचा उत्सव. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात कमी अभयारण्याची संख्या टिंबटिंब प्रशासकीय विभागात आहे. औरंगाबाद, कोकण, पुणे, नागपूर. 149चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, औरंगाबाद विभागामध्ये. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे, चिखलदरा थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब जिल्ह्यात आहे. रायगड, अमरावती, कोल्हापूर, धुळे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, अमरावती येथे. चिखलदरा हा थंड हवेचे ठिकाण हे कुठे? अमरावती येथे.
त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.